यवतमाळ येथे 335 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन. आदिवासींच्या जीवनात येत्या 3 वर्षात आमूलाग्र परिवर्तन घडेल. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. यवतमाळ. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात 1 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजाची घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबवण्यात येत असून पुढील 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे 335 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मृद जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, सईताई ढाके, आमदार संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विभागाचे सचिव श्री विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आदिवासी विभागामध्ये एकूण आदी व्यासपीठावर 30 प्रकल्प कार्यालय आहे, 4 एटीसी कार्यालय आहे. आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी 9 ऑगस्टला संपूर्ण प्रकल्प कार्यालयामध्ये, एटीसी कार्यालयामध्ये बहिणीसाठी एक रक्षाबंधनाच्या निमित्तानं भेट दिल्या पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे हा संकल्प ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम राबवला होता. अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये, पाड्यामध्ये, पोडमध्ये, वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल, आदिवासी बांधवांचा विकास, त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल, त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आदिवासी समाजाला घरे, सर्व प्रकार, सर्व गावांपाड्यांपर्यंत रस्ते, नळाने पाणी पुरवठा, प्रत्येक घराला वीज, वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट, अंगणवाडी केंद्र, वसतिगृह, मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे कामं हे या माध्यमातून करण्यात येणार आहेत.